टोकियोमध्ये मागचे 3 दिवस झालं आम्ही टोकियोमध्येच आहे आणि ही आमची अपार्टमेंट. आम्ही इथं राहिलो होतो. तर इथं असं काइंड ऑफ आहे सगळं, म्हणजे फ्रीज, वॉशिंग मशीन, त्यानंतर अवन वगैरे, आणि इकडं असा हा रिव्हर व्ह्यू आहे. तर म्हणून आम्ही हे प्रेफर केलं होतं. आणि हे जे मेन एरिया आहेत त्यातलाच हा एक एरिया आहे, असाकुसा एरिया म्हणून. आणि इथून सेन्सोजी टेम्पल अगदी वॉकेबल आहे, म्हणजे बरेच सारे स्पॉट जे आहेत ते इथं वॉकेबल आहेत इथून. आणि इथून ट्रेन स्टेशन अगदी मला वाटते 200 मीटरवरती वगैरेच आहे ना. येस येस. हां, आणि छान होतं इथलं सगळं. आम्ही 3-4 दिवस जे होते ते खूप सुंदर होते आमचे. एक दिवस थोडासा हेक्टिक गेला, कारण तो थोडासा एक ऑफबीट स्पॉट होता. सी केव्ज म्हणून होते है ना कामाकुरा. तर ते थोडंसं एक दिवस हेक्टिक झालं, पण काल पण आम्ही सगळा मसाज वगैरे घेतला, त्यामुळं फ्रेश आहे एकदम. तर आत्ता असं आहे की आज आम्ही जाणार आहे बुलेट ट्रेनला. आणि बुलेट ट्रेनची गंमत अशी की साधारण 500 किलोमीटर इथून ओसाका आहे. आणि तर त्याला जायला नॉर्मल तुम्ही जर कारने गेलात तर 8-9 तास आरामात लागतील 500 किलोमीटरला. पण त्या बुलेट ट्रेनचा स्पीड एवढा आहे 250-300. आम्हाला ऑनलाईन चेक करता आलं ना तर आम्ही ते व्हिडिओ बनवून दाखवतो पण तुम्हाला की किती स्पीड आहे ते. आणि तर ते आम्ही बुलेट ट्रेननी फक्त 2 तासामध्ये आम्ही ओसाकाला पोहोचणार आहे. आणि ओसाकासाठी पण एक्साइटेड आहे. बघू आता ओसाकामध्ये काय काय आहे ते. ची बुलेट आलेली आहे आणि ह्या आमच्या सगळ्या लगेज आणि हे आमचे पॅसेंजर. आणि हे बघा, हे इतकं छान असतं ना. इथं वरती टाइम दिलंय त्यांनी प्रॉपर 1:30 वाजता. ठीक आहे. आणि आता हे तिकीट आहे, या तिकीटवर त्यांनी लिहिलंय की कार नंबर रिझर्व आहे. आणि याच्यामध्ये याच्या 3 पर्यंत रिझर्व असतात. 3च्या मागे 1 आणि 2 फक्त नॉन रिझर्व आहे. ते तुम्हाला पाहावं लागतं कुठलं नॉन रिझर्व आहे. ते खाली बोर्ड लिहिलेलं असतं. हा, आणि तिथे कार नंबर लिहिलेलं दाखव ना, कुठं लिहिले कार नंबर. तर इथं लिहिलेलं आहे कार नंबर, कार 3 आणि सीट 13E. आणि हे इथं बघितलं तुम्ही, इथं 3 आणि इथं परत 13E. असं इतकं म्हणजे हे इझी आहे. आणि असं सगळं बोर्डवर डिस्प्ले पण केलेलं असतं, म्हणजे इझी आहे. पण खूप थोडंसं आपल्याला शोधावं लागतं सगळ्या गोष्टी. आता आम्ही या बुलेट ट्रेनमधनं जाणार आहे. हो, 15 मिनिटं आधी आली. इथं घड्याळ पण होतं कुठेतरी. हा, इथं घड्याळ पण आहे. 15 मिनिटं आधी आली. बस 7 मिनिटात यांचं क्लिनिंग झालं. तिथं बघू शकता तुम्ही. 7 मिनिटात यांचं क्लिनिंग झालं. आणि आता 3 मिनिटं आहेत, आता आम्ही बसणार. बुलेट ट्रेन आहे, बुलेट ट्रेन. ही ट्रेन, ही सीट अशी पूर्ण रोटेट होती. हे बघा, फुल रोटेट होती, फुल 360 डिग्री. आणि आम्ही ना याचा व्ह्यू बुक केला आहे. कशाचा? माउंट फुजीचा. म्हणजे इथून आम्हाला असं माउंट फुजी दिसणार आहे. अशी सीट तर आम्ही बुक केली आहे. लेट्स सी. पाऊस पडलाय त्यामुळं. पण तुम्हाला माहिती का, माउंट फुजी हा फक्त 60 दिवसच विजिबल असतो. आणि इथे बघा असे हे पण आहेत, स्टँड पण आहेत. हे असं तुम्ही हे करून असं, येस, प्रॉपर तुम्ही इथं जेवण करू शकता. पण इतकी आहे ना, प्रचंड लेगरूम आहे. आता मी आहे या बुलेट ट्रेनमध्ये. आणि या बुलेट ट्रेनचा आता आम्ही स्पीड चेक करतोय. हे बघा, आणि आशुतोष इथे स्पीड चेक करते. लाईव्ह ट्रेन स्पीड टेस्ट. या सीट बुक केल्या होत्या. याचा नंबर आहे किती? हां, म्हणजे जाताना उजव्या बाजूला, म्हणजे तुम्ही जर टोकियोवरून ओसाकाला चाललाय तर उजव्या बाजूची जी सीट आहे ना ती बुक करायची. हां, तर त्याचं ई आहे. हां, तर इथून तुम्ही माउंट फुजी बघू शकता. तर ज्यावेळी तुम्ही टोकियोमधून बसता त्यानंतर साधारण 40 मिनिटांनी उजव्या बाजूला तुम्हाला माउंट फुजी दिसेल. पण तुम्हाला माहिती का, फक्त खूप 60च दिवस वर्षातनं दिसत असतो तो. बघू आता, आज आम्ही लकी असेल तर दिसेल कदाचित. लेट्स सी. तर आज तर आम्हाला माउंट फुजी बघायला मिळाला नाही, पण तो लास्ट डेला नक्की मिळाला. ओसाकाला आलेलो आहे
तर आता इथं आम्ही शेराटनचं ते हॉटेल बुक केलं आहे. तर आता इथं आज टॅक्सीने जाणार आहे आता आम्ही. आणि या इथं टॅक्सी आहे. आता इथं विचारावं लागेल की आधी बुक करावी लागते का काय, आम्हाला पण माहिती नाही. इकडे लाईन आहे अशी टॅक्सी बुक करायला, ती लोकल लाईनमध्ये आहेत. आणि ॲक्च्युली जपानमध्ये टॅक्सी जी आहे ती खूप कॉस्टली आहे, त्यामुळं शक्यतो लोक अवॉइड करतात. पण आम्ही काय झालं, एकतर पाऊस पण होता आणि जे डिस्टन्स आहे, आमच्याकडं लगेज पण होतं आणि जे डिस्टन्स आहे ते शिन ओसाकापासून ते आमच्या हॉटेलपर्यंत ते डिस्टन्स पण कमी होतं. तर आम्ही विचार केला चला एकदा टॅक्सी ट्राय पण करूया, आणि म्हणून मग आम्ही टॅक्सीने जात आहे आणि ते कन्व्हिनियंटही होतं. आणि यावेळी जी आम्ही प्रॉपर्टी बुक केली आहे ती आहे 5 स्टार प्रॉपर्टी शेराटन हॉटेल. तर याचं एक विशेष असं आहे की जे आमचं हॉटेल आहे तिथून ट्रेन स्टेशन जे आहे ते हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरलाच आहे, आणि त्यामुळं आम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे तो व्यवस्थित वापरता येईल म्हणून आम्ही ही रूम बुक केली. आणि आजचा दिवस आमचा फ्रीच होता. 5 स्टार प्रॉपर्टी आहे त्यामुळं आम्ही विचार केला की चला आजचा दिवस थोडासा रिलॅक्स ठेवू आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करू. आणि आम्हाला 2-3 दिवसांनी ॲम्नो हशिडेट म्हणून एक प्लेस आहे ज्याला वे टू हेवन असंही म्हणलं जातं, तर त्याची आम्हाला लिमिटेड एक्सप्रेसची तिकीट बुक करायची होती म्हणून आम्हाला परत जायचं होतं JR स्टेशनला. तर आम्ही आज तेच काम करणार होतो, बाकी दिवस जो आहे तो फ्रीच होता आमचा. ही आहे आमची रूम. वा, मस्त 3 बेड आहेत, टीव्ही आहे. तिघांना 3 बेड. तिघांना 3 आहेत. इथं मस्त सोफा आहे, टेबल आहे, चेअर आहे. वा, आणि इकडं व्ह्यू, पाऊस पडतंय तर अरे बिल्डिंगचाच व्ह्यू आहे. आणि हा आमचा 8वा फ्लोअर आहे. काय मस्त पाऊस येत आहे, परफेक्ट मध्ये. क्या बात आहे. आणि बॅगा अजून आमच्या बाहेरच आहेत बॅगा. बाथटब आहे इथे पण, कोमोड आहे. वा, क्या बात आहे, मस्त आहे. त्यांनी मस्त हे दिले, काय काय दिलेलं आहे इथं. लॉकर आहे आणि त्याच्यावर ना इथं बाथरूम दिलेले आहेत आणि इथं केटल आहे आणि तिकडच्या बाजूला मस्त फ्रीज आहे. आणि इथं वर काय काय, बापरे, ग्रीन टी कॉफी वगैरे आहे, टीव्ही आहे, सगळं मस्त एकदम. लेट्स सी. पण ही 5 स्टार प्रॉपर्टी, आशुतोष इज नॉट हॅपी, म्हणते की ही 5 स्टार प्रॉपर्टी वाटत नाही. या स्क्वेअर मध्ये आहे. या स्क्वेअर मध्ये आपण या कोपऱ्याचे आणि आपण या कोपऱ्यात ऑर्डर केली बिर्याणी आणि एक व्हेज थाळी ऑर्डर केली आहे. आणि थाळी मागवली आहे. लिंबूचं पीस त्याच्यामध्ये मस्त बटाट्याची भाजी आहे, बटाटा आणि बीन्स आहेत ना, पालक आहे, इकडे चटणी आहे, डाळ आहे, आणि इथे पण ही कोणती भाजी आहे, चवळी आहे, पापड आहे, डाळ आहे, मस्त डाळ आहे. छान आहे जेवण आमचं. हे पण छान होतं. आरुषनी पालक पनीर घेतलं होतं. तर आम्ही जिथे राहिलो होतो ना त्या हॉटेलपासून जवळच 100 मीटर अंतरावरती आम्हाला मस्त असं व्हेज हॉटेल मिळालं. नेपाळी हॉटेल होतं, पण जेवण अतिशय सुंदर टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही परत गेलो JR स्टेशनला, तिथून ॲम्नो हशिडेटची तिकीट काढली आणि मग परत आलो आमच्या हॉटेलला. तर असा होता आजचा हा दिवस. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.